कल्पना करा, आपल्या सूर्यमालेत एक असा ग्रह आहे की ज्यात 1300 पृथ्वी मावू शकतात, जिथे 400 वर्षापासून एक प्रचंड वादळ सतत चालू आहे आणि ज्याचे गुरुत्वाकर्षण इतके शक्तिशाली आहे की ते संपूर्ण सूर्यमालेचे रक्षण करते. हा ग्रह म्हणजे गुरु ग्रह. इंग्लिशमध्ये त्याला ज्युपिटर देखील म्हटले जाते. पण प्रश्न असा आहे, इतका प्रचंड असलेला हा ग्रह नेमका कशाचा बनलेला आहे? त्यावर खरोखर पृष्ठभाग आहे की नाही? आणि वैज्ञानिक त्याला सूर्यमालेचा बॉडीगार्ड का म्हणतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुग्रहाचे रहस्य, त्याचे प्रचंड वादळ, त्यांचे चंद्र आणि त्याची ताकद याबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरु, ज्युपिटर किंवा बृहस्पती हा अंतराळानुसार सूर्यापासून 5व्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायुग्रह म्हणून केले जाते. या 4 ग्रहांना जोविलियन प्लॅनेट्स असे सुद्धा म्हटले जाते. गुरु या शब्दाचा अर्थ शिक्षक असाही होतो. तसेच गुरुवार नावाचा आठवड्याचा एक दिवस पण असतो. खगोलशास्त्रांना गुरु माहीत होता. अनेक संस्कृतीच्या पौराणिक व धार्मिक ग्रंथांमध्ये गुरुचा उल्लेख आढळतो. प्राचीन रोमवासियांनी रोमन देव ज्युपिटर यांच्यावरून या ग्रहाला ज्युपिटर हे नाव दिले होते. पृथ्वीवरून बघितले असता गुरुची दृश्यता 2.8 पर्यंत पोहोचू शकते. तेव्हा गुरु हा चंद्र व शुक्रानंतरचा आकाशातील सर्वाधिक प्रकाशमान ग्रह बनतो. गुरु ग्रह हा मुख्यत्वे करून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनलेला आहे. त्याला इतर जड मूलद्रव्यांचा उच्च दाबातील खडकाळ गाभा असणे शक्य आहे. गुरुच्या जलद परिवलनामुळे त्याचा आकार गोलाकार न राहता विषुववृत्तावर थोडासा पण जाणवण्या इतका फुगलेला आहे. गुरुचे बाह्य आवरण वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये विभागलेले आहे. त्यामुळे या विभागांच्या सीमा रेषावर मोठी वादळे होत असतात. याचा परिणाम म्हणजे गुरुवर दिसणारा प्रचंड लाल डाग. वास्तविकरित्या हा डाग म्हणजे 17व्या शतकापासून चालत आलेला एक मोठा वादळ आहे. गुरुच्या भोवती एक अंधुक कडा आहे व शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. गुरुला कमीत कमी 63 उपग्रहे आहेत. यापैकी 4 मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलिओने 1610 मध्ये लावला होता. त्यांना गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. गॅनिमीड हा यापैकी सर्वात मोठा उपग्रह असून त्याचा व्यास बुध ग्रहापेक्षाही जास्त आहे. गुरुग्रह हा पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशातील चौथी ठळक वस्तू आहे. मात्र क्वचित कधीकधी मंगळ गुरुपेक्षा जास्त ठळक दिसतो. सूर्याचे वस्तुमान गुरुच्या 1000 पट असले तरीही सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या 2.5 पट वस्तुमान केवळ एकट्या गुरुचे आहे. गुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या 318 पट असून त्याचा व्यास पृथ्वीच्या 11 पट आहे. ग्रहाची कक्षा या गुरुच्या कक्षेची मिळत्या जुळत्या आहेत. बरेचसे कमी परिभ्रमण कालावधी असणारे धूमकेतू हे गुरुभोवती भ्रमण करत असतात. लघुग्रह पट्ट्यामध्ये असणाऱ्या कर्कवृडी फटी या गुरुमुळेच आहेत. सूर्यमाला निर्मितीनंतर बऱ्याच काळानंतर अंतर्ग्रहावर झालेल्या अशनी वर्षावाला गुरुच ग्रहण कारणीभूत आहे. काही जण सूर्यमालेचे वर्णन सूर्य, गुरु व इतर तुकडे असे करतात, तर काही जण त्याला सूर्यमालेचा झाडू म्हणतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी गुरुला 4333 पृथ्वी दिवस लागतात. मात्र त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा परिवलन काळही 10 तासापेक्षा किंचित कमी आहे. इतक्या जास्त वेगाने परिवलन केल्याने त्याच्या विषुववृत्तावर फुगवटा तयार झाला आहे. हा फुगवटा पृथ्वीवरून साध्या दुर्बिणीने सहज दिसू शकतो. गुरुग्रहाचा गाभा तुलनेने कमी खडकाळ किंवा कठीण आहे. हा गाभा धातुरूप हायड्रोजनने वेढला गेला आहे. त्याच्या भोवती द्रव्यरूप हायड्रोजन असून त्याच्या पलीकडे वायुरूप हायड्रोजनचे आवरण आहे. हायड्रोजनच्या या सर्व अवस्थांमध्ये निश्चित अशी सीमा नाही. त्या सर्व एकमेकांमध्ये जसं गाभ्याकडे जावे तसे तसे वायू ते द्रव्य व द्रव्य ते घन याप्रमाणे हलकेच मिसळलेले आहेत. गुरु सदैव ढगांनी आच्छादलेला असतो. हे ढग अमोनियाच्या स्फटिकापासून आणि अमोनियम हायड्रोसल्फेटपासून बनलेले असतात. या ग्रहावर कठीण असा पृष्ठभाग नाही. याच्यावर असणाऱ्या ढगांची घनता जसं केंद्राकडे जावे तशी तशी वाढत जाते. अणूंच्या संख्येनुसार गुरुचे वातावरण सुमारे 90% हायड्रोजन व 10% हेलियमने बनलेले आहे.
गुरुग्रहाच्या वातावरणात मिथेन, पाण्याची वाफ, अमोनिया व खडक यांचे अंश आहेत. या व्यतिरिक्त कार्बन, इथेन, हायड्रोजन सल्फाइड, निऑन, ऑक्सिजन, फॉस्फिन व गंधक याचेही अंश आहेत. बाह्य वातावरणात अमोनियाचे स्फटिकही आढळून आले आहेत. अवरक्त किरण व अनितील किरणांच्या सहाय्याने केलेल्या अभ्यासाने बेन्झीन व अन्य कर्बोदक यांचेही अस्तित्व सापडत आहे. हे वातावरण शनिग्रहांशी अत्यंत मिळते-जुळते आहे, पण युरेनस व नेपच्यून यांचे वातावरण मात्र थोडे वेगळे आहे. यांच्यामध्ये हायड्रोजन व हेलियमचे प्रमाण कमी आहे. गुरुग्रहावरील सर्वात परिचित अशी गोष्ट म्हणजे त्यावर असणारा लाल डाग, द ग्रेट रेड स्पॉट. हा डाग म्हणजे पृथ्वीच्या आकारापेक्षा मोठे वादळ आहे. हा डाग 4 शतकापूर्वी पहिल्यांदा जिओवानी कॅसिनी व रॉबर्ट हुक यांनी पाहिला. याबाबतचे गणित असे दर्शविते की हे वादळ आता शांत झाले असून तो डाग सदैव या ग्रहावर आहे. इसवी सन 2000 साली 3 लहान लाल डाग एकत्र येऊन त्यांचे ओव्हल बीए नावाच्या मोठ्या डागात रूपांतर झाले. नंतर त्याला लाल रंग येऊ लागला व तो आधीच्या लाल डागाप्रमाणेच दिसू लागला. गुरुभोवती एक धूसर कडे आहेत. त्याने 3 हिस्से आहेत. आतील हिस्सा हॅलो नावाचा धूलिकणांचा टॉरस अर्थात मराठी शब्द, त्याच्यानंतरचे मुख्य तेजस्वी कडे व सर्वात बाहेरचे गॉसॅमर. हे कडे धूलिकणांनी बनलेले आहेत, तर शनीचे कडे बर्फाचे आहेत. मुख्य कडे बहुधा आद्रास्तिया व मेर्टिस या उपग्रहापासून उत्सर्जित झालेल्या धुळीपासून बनलेले आहे. उपग्रहावर वापस पडणारे हे धूलिकण व लहान लहान खडक बहुश गुरूच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवती फिरू लागतात. याच प्रकारे थेंबे आणि अल्मालिया हे उपग्रह ग्वासॅमर कड्याने 2 भिन्न भाग बनवण्यास कारणीभूत आहेत. गुरुग्रहाला एकंदर 69 चंद्र आहेत. त्यापैकी ठळकपणे दिसणारे व गॅलिलिओने शोधलेले 4 उपग्रह गॅलिलियन उपग्रह म्हणून ओळखले जातात. 1910 मध्ये गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे युरोपा, गनिमीड व कॅलिस्टो या गुरूच्या 4 नैसर्गिक उपग्रहांचा गॅलिलियन उपग्रहांचा शोध लावला. पृथ्वीच्या चंद्राव्यतिरिक्त इतर ग्रहांच्या चंद्राचे हे पहिले निरीक्षण मानले जाते. मात्र चीनी खगोलशास्त्राचा इतिहासकार झी झेडॉंग यांच्या मते गॅलिलिओच्या आधी 2000 वर्षापूर्वीच गुरूच्या एका चंद्राचा शोध चीनी खगोलशास्त्रज्ञांनी इसवी सन पूर्व 1362 मध्ये दुर्बिणीविना लावला होता. गॅलिलिओचा शोध आणखी एक कारणीभूत महत्त्वाचा होता. त्यामुळे अवकाशातील सर्व वस्तू फक्त पृथ्वीभोवतीच फिरत नाहीत असे सिद्ध झाले. या शोधामुळे कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताला दुजोरा मिळाला. या सिद्धांताप्रमाणे ग्रह पृथ्वीभोवती फिरत नसून सूर्याभोवती फिरतात असे त्यांचे मत मांडले. गॅलिलिओचा कोपर्निकसचा सूर्यकेंद्रित सिद्धांताला असलेल्या उघड पाठिंब्यामुळे तो संकटात सापडला होता. इसवी सन 1960 मध्ये कॅसिनीने नवीन दुर्बिणीच्या सहाय्याने गुरूवरील डाग व रंगीत पट्टे पाहिले. त्याला असे सुद्धा आढळले की गुरू हा ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे. कॅसिनी त्याच्या निरीक्षणावरून गुरूचा परिभ्रमण काळ काढू शकला. 1690 मध्ये कॅसिनीला आढळले की गुरूच्या वातावरणाच्या परिवलनाचा वेग गुरूच्या वेगापेक्षा वेगळा आहे. गुरूवरील राक्षसी तांबडा डाग हा 1664 मध्ये रॉबर्ट हुक व 1665 मध्ये कॅसिनीने बघितला होता असे मानले जाते. पण याबाबत जाणकारांमध्ये वाद आहेत. ज्ञान माहितीनुसार गुरूच्या राक्षसी तांबड्या डागाचे पहिले चित्र सॅम्युएल हेनरिक श्वाब यांनी सन 1831 मध्ये बनवले आहे. हा डाग 1665 ते 1708 दरम्यान अनेकदा गायब झाल्याचे नोंदवले आहे. 1867 मध्ये तो बराच ठळक बनला. तसेच 1863 आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला तो परत फिका होत गेल्याचे नोंदवण्यात आले आहे. गिओवानी बोरेली व कॅसिनी या दोघांनीही काळजीपूर्वक गुरूच्या चंद्राचा गतीचे तक्ते बनवले होते. त्यांच्या सहाय्याने चंद्र केव्हा गुरूच्या मागे जातील तसेच केव्हा गुरूच्या पुढे येतील याचे अचूक भाकीत करणे शक्य होते. मात्र 1670 दरम्यान जेव्हा गुरू पृथ्वीच्या दृष्टीने सूर्याच्या पलीकडील बाजूला होता तेव्हा असे आढळले की या नोंदीनुसार
केलेली भाकिते प्रत्यक्ष निरीक्षणापेक्षा 17 मिनिटे मागे होती. ओले रोमर यांनी असे मांडले की आपल्याला वस्तू तात्काळ दिसत नाहीत, प्रकाशाला आपल्यापर्यंत यायला काही वेळ लागतो. कॅसिनीने या शोधाचा सुरुवातीला स्वीकार केला नव्हता, मात्र नंतर हा सिद्धांत वापरून प्रकाशाच्या वेगाचे मापन करण्यात आले. 1892 मध्ये बर्नार्ड याने कॅलिफोर्निया येथील लिक वेधशाळेत गुरूचा 5वा चंद्र शोधून काढला. हा छोटा उपग्रह शोधून काढल्यामुळे त्याच्या वेधक नजरेचे कौतुक झाले व तो प्रसिद्ध झाला. या चंद्राला नंतर अमाल्थिया हे नाव देण्यात आले. प्रत्यक्ष बघून शोधण्यात आलेला हा शेवटचा उपग्रह आहे. यानंतर 1979 मधील वायझर 1 ही मोहीम गुरूचे अजून 8 उपग्रह शोधण्यात आले होते. 1973 पासून अनेक अंतराळाने त्यांच्या प्रवासात गुरूजवळून गेली आहेत.